ड्रग्स वरती जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला नियम फार कडक करावा लागेल आणि आपण आश्वासन केलं होतं की एमसीओसीचं आपण प्रोव्हिजन याच्यात करत आहोत. अध्यक्ष महोदय केलं आपण. आता आपण जेव्हा पकडतोय तरी आपण कंट्रोल करू शकत नाही, तर त्या लोकांची प्रॉपर्टी जप्त करण्याचं आपण प्रोव्हिजन आपण याच्यात करणार का? अध्यक्ष महोदय, आपण जे एमसीओसीए लावण्याचा निर्णय केला त्या अंतर्गत आपण पहिल्या केसेस केल्या, एमसीओसीए लावला आणि आता एमसीओसीए मध्येच आपल्याला हा अधिकार आहे की आपल्याला त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करता येते, त्यामुळे निश्चितपणे ती केली जाईल. कुरिअरद्वारे इंजेक्शन आणि खूप सारं माझ्या मतदारसंघामध्ये ड्रग्जचं प्रकरण येत आहे, त्याच्यामध्ये काही कार्य होत नाही. अध्यक्ष महोदय, हा महत्वाचा विषय आहे. याच्यामध्ये कुरिअर्सवर देखील आपण कारवाई सुरू केली आहे. सगळ्या कुरिअरमध्ये आपण त्या ठिकाणी आपली पथकं देखील पाठवलेली आहेत, त्यांना सेन्सिटाइजही केलंय आणि त्यांच्यावरही जबाबदारी टाकली आहे की त्यांनी जर तपासणी न करता अशा प्रकारचे कुरिअर त्या ठिकाणी डिलिव्हर केले, पाठवणारा तर दोषी असेल पण कुरिअरवाल्यांनाही त्याच्यात दोषी पकडलं जाईल. यातला महत्वाचा विषय असा आहे अध्यक्ष महोदय की जसं सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, अलीकडच्या काळामध्ये प्रश्नोत्तराचा संपलेला आहे, उत्तर संपेस्तोपर्यंत वेळ वाढवण्यात येत आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. आता इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या ज्या काही त्या ठिकाणी स्थळं आहेत ती देखील मार्केट प्लेस म्हणून त्या ठिकाणी यूज होतात आणि त्यातनं ही डिलिव्हरी केली जाते. पण या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष आहे. मुळामध्ये मगाशी जसा या ठिकाणी प्रश्न आला की 1600 कोटीचं या ठिकाणी पकडलं जातं, याचं कारण काय आहे? दुर्दैवाने हे जे काही केमिकल ड्रग्ज तयार होत आहेत हे तयार करण्याकरता कुठलीही मोठी व्यवस्था लागत नाही, त्याच्याकरता कुठली फॅक्टरी लागत नाही. एखाद्या छोट्याशा ठिकाणीही हे ड्रग्ज त्या ठिकाणी ते तयार करतायत आणि अतिशय घातक अशा प्रकारचे ड्रग्ज आहेत. त्यामुळे त्याच्यावरही आपली कारवाई चालली आणि विशेषतः त्याच्याकरता जे इन्ग्रेडियंट लागतात त्याचे लायसन्सेस कोण कोण आहेत, ते जो माल घेतात तो बरोबर वापरतात की नाही, या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आहोत. त्यामुळे या संदर्भात 100% सरकारची भूमिका ही झिरो टॉलरन्सची आहे. जसं राज्यमंत्र्यांनी सांगितलं, जिथे पोलीसवाले सापडतायत त्यांना आम्ही सस्पेंड करत नाही, त्यांना आम्ही बडतर्फ करतोय. आणि दुसरं, प्रत्येक केसमध्ये आपण हे सांगितलंय की केवळ आरोपी नाही, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज हे दोन्ही शोधून काढा. आणि म्हणून आपल्याला मध्यंतरी पेपरलाही वाचलं असेल की आपण उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आणि एवढंच नाही तर एका केसमध्ये विदेशात जाऊन देखील आपण आरोपी परत आणलेला आहे. जो सगळ्यात मोठा या ड्रग रॅकेटचा किंगपिन आहे तो देखील मुंबई पोलिसांनी परदेशातनं पकडून आणलेला आहे. राज्य सरकार करता आणि देशाकरता निश्चितपणे आपल्या युवा पिढीकरता मोठं आव्हान आहे. पण मी तुम्हाला पुन्हा या सभागृहाला आश्वस्त करतो की यात कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही.